ते देशमुख कुटुंबीय व ग्रामस्थ अन्नदाता आंदोलन सुरू केले आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमाची नियुक्ती करण्यात आली, पण देशमुख कुटुंब व ग्रामस्थ उपोषणावर ठाम आहे. नाही, त्याबाबत मला माहिती नाही की देशमुख कुटुंब आणि मत्स्यजोग गावकरी ठाम आहेत की नाही, याबद्दलची माझ्यापर्यंतची माहिती नाही. परंतु उज्ज्वल निकम साहेबाची जी नियुक्ती झाली, जी आपल्या माध्यमातून कळते, ही चांगली गोष्ट आहे झाली असेल. पण विशेष ते तर ठीकच आहे, ते गरजेचंच होतं. पण विशेष यात महत्त्वाचं काय की जे 6 आरोपी आहेत हे कधी होणार आहे, हा लय मोठा कळीचा मुद्दा आहे. नुसतं भावनिक करून नाही चालणार. सरकारने छुपा अजेंडा मत्स्यजोग प्रकरणात चालवायचा हे नाही जमणार. लोकांना कळतं ते छुपा अजेंडा कसा चालू आहे. तुम्ही भावनिक नका करू की यानं भ्रष्टाचार केला, हे पुरावे, यांनी खून केला, हा 6 आरोपी, यांनी गाडी दिली, हा 6 आरोपी, त्याचे कागदपत्र, खंडणी कुणी मागितली, त्याचे पुरावे, कोणत्या पोलिसांनी मदत केली, त्याचे पुरावे आणि त्याचं नाव. फक्त भावनिक करताय तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला की मी हे काम केलं, आम्ही हे दाखवलं, हे पुरावे दाखवले, 6 आरोपी दाखवले. अरे कोणी 6 आरोपी झालंय का 3 महिन्यात? आणखी 2 महिनेपासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे. तिला 2 महिने लागतात. शेवटी आंदोलनच करावं लागलं. त्याशिवाय गोरगरिबांना या राज्यात न्याय नाही. फक्त लोकांना भावनिक करायचं, कागद दाखवून, आरोपींचं नाव घेऊन, एखाद्या राजकीय नेत्याचं नाव घेऊन. ते 6 आरोपी झालेत का? नाही झाले. कुठले पोलीस 6 आरोपी झाले का? नाही झाले. खंडणी आणि खून करणाऱ्याला साथ देणारे कोणी 6 आरोपी झाले का? नाही. गाड्यावाले अजिबात नाही. पैसा पुरवणारे त्यात 6 आरोपी झाले का? नाही झाले. आळंदीला कोण गेलं अटक होताना, त्यात कोणी 6 आरोपी आहे का? तर अजिबात नाही. संतोष देशमुखांच्या भावांना, धनंजय देशमुखांना धमकी देणारे 6 आरोपी झाले का? अजिबात नाही. झालं काय? प्रगती काय आहे मॅटरमध्ये? अजिबात नाही. नुसतं भावनिक आहे, कागद दाखवणे आणि मी विरोधक हे असं दाखवणे सरकारकडून. हे मुख्यमंत्र्यांचं दिशाभूल करण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे. साधं काम केलं उज्ज्वल निकम साहेबाच्या नियुक्तीचं, पण जे मुख्य कारण आहे त्यातलं की 6 आरोपी झाले पाहिजे, अंडर ट्रायल ती केस चालली पाहिजे. ह्या सगळ्या आरोपींच्या आणि 6 आरोपींचे नाव घेतले, त्यांच्या प्रॉपर्टीला शील लागलं पाहिजे, त्यांची ईडीची चौकशी झाली पाहिजे. हे काहीही होत नाही. पाटील, नागपूरच्या प्रशांत कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आक्षेपार्ह टिप्पणी करत इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी दिली. त्यावरून संतापाची लाट उसळली आहे. कशा पाहता याच्यावर? हे बघा, हे जाणून बुजून एक टोळी तयार केलेली मुख्यमंत्र्यांनी. एकानं बोलायचं, महापुरुषांच्या टिंगल करायच्या, अपमान करायचा, अवमान करायचं आणि सांभाळायचं पण त्यांनी. हे निषेध करून जनतेला वागणार नाही. ह्या बोलणाऱ्या लोकांना इथून पुढं नीट करावं लागणार तर हे थांबणार. हे असं थांबत नाही. बोलणार आणि माफी मागणार ही सरळ सरळ एक आता काय म्हणते त्याला, पळून जाण्याचा मार्ग झालेला आहे. मार्ग शोधला जातो बोलल्यावर. बोलायचं आणि माफी मागायची, पण तुमचे खरे घाणेरडे विचार हे बाहेर येतात आणि ते तुम्ही दाखवून देतात. त्याला बंदोबस्त करायचा असेल तर इथून पुढं अशा लोकांना आता डायरेक्ट नीट करावं लागणार. निषेध नोंदवून काही होणार नाही हे समजून घ्या. इथून पुढं लोकांना नीट करावं लागेल. त्याशिवाय टोळ्या दम खाणार नाहीत. यांच्यात किती मराठ्यांविषयी आणि सगळ्या जाती धर्माच्या महापुरुषांविषयी किती तिरस्कार भरलेला आहे हे याच्यातून दिसतंय. म्हणून चीड निषेधान व्यक्त करण्यापेक्षा इथून पुढे ह्या लोकांना नीट करावं लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.